आज आपण अतिशय हेल्दी आणि प्रोटीन रिच ओट्सचा चिल्ला कसा बनवायचा ते बघतोय। एकदम चटपटीत असा हा नाश्त्याचा प्रकार आहे। तर चला सुरुवात करूया। हे बघा, सुरुवातीला एका बाउलमध्ये 1/4 कप म्हणजेच पाववाटी चणा डाळ घ्यायची आहे। पाववाटी उडदाची डाळ आपल्याला यामध्ये घ्यायची आहे। पाववाटी हिरवे अख्खे मूग यामध्ये घालणार आहोत। मूग नसेल तर तुम्ही मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता। पाववाटी तुरीची डाळ आपल्याला यामध्ये घ्यायची आहे। सर्व डाळींना आपल्याला 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता यात 1 तांब्याभर पाणी घालून झाकण मारून घेतलं। साधारण 4 तासासाठी आपल्याला डाळी व्यवस्थित भिजवून घ्यायच्या आहेत। बघा, डाळी छान अशा भिजवून घेतल्या आहेत। यातलं पाणी काढून टाकायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याला ट्रान्सफर करून घेऊया। इथे डाळींना तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कोणत्याही वापरू शकता। आता यात आपण 1 कप इतके ओट्स घालूया। ओट्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन्स, फायबर्स आणि मिनरल्स सुद्धा असतात। ज्यांना डायबिटीस आहे त्यांची शुगर नियंत्रणात ठेवण्याचं काम ओट्समुळे होतं। शिवाय ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा कंट्रोल करायचं आहे त्यांच्यासाठी ओट्स खूपच फायदेमंद आहे। आता यात घालूया 1 इंच आलं अशा पद्धतीने कापून घालायचं। 3 ते 4 हिरव्या मिरच्या तोडून घालायच्या। तुमच्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरची तुम्ही वापरू शकता। 1 चमचा बडीशोप घालायची। हलकसं पाणी घालून मिक्सरमधनं दरदरीत आपल्याला वाटून घ्यायचं आहे। ह्या पदार्थाला काही भागामध्ये ओट्स सदाई सुद्धा म्हटलं जातं। ओट्स इतके फायदेमंद असूनही ते सहसा खाल्ले जात नाही, तेव्हा अशा पद्धतीने हा पदार्थ मुलांच्या डब्याला किंवा नाश्त्याला करून देऊ शकता। हे बघा, आपण मस्त दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेतलं। यामध्ये 1 मोठा कांदा आपल्याला बारीक चिरून घालायचा आहे। 7 ते 8 कढीपत्त्याची पाने अशा पद्धतीने बारीक चिरून घालायची। थोडंसं हिंग घालायचं। पाव चमचा हळद घालायची। मुठभर कोथिंबीर अशी बारीक चिरून घालायची। चवीप्रमाणे मीठ घालायचं। हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। यात जराही सोडा घालायची गरज लागत नाही किंवा फर्मेंटेशन करायची सुद्धा गरज लागत नाही। हलकसं अशा पद्धतीने फेटून घ्यायचं। एकीकडे पॅन सुद्धा गरम करून घेतला। यावर 1 पळीभर मिश्रण अशा पद्धतीने टाकून घ्यायचं। जरा सुद्धा तेल न लावता आपल्याला हे मिश्रण पॅनमध्ये सोडायचं आहे। हे पहा, या पद्धतीने हलका दाब देत हाताच्या साहाय्याने आपल्याला एक सलग हे मिश्रण व्यवस्थित पॅनभर अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे। यानंतर हलकसं तूप किंवा तेल आपण कढईने सोडवून घेणार आहोत। यावर झाकण ठेवून द्यायचं साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी। आता साधारण 2 मिनिटांनंतर आपण झाकण काढून घेतलं। पलटून घेऊया। हे पहा, मस्त असा रंग आलेला आहे। खमंग असं भाजलं गेलेलं आहे। कढईने आपण तूप किंवा तेल सोडून घ्यायचं। अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचं आहे आणि लगेचच एखाद्या जाळीवर किंवा एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायचा, म्हणजे तो ओलसर होत नाही, मस्त कुरकुरीत राहतो। अशा पद्धतीने बाकीचे चिले सुद्धा करून घेतले। एखाद्या हिरव्या चटणी बरोबर, लोणच्या बरोबर किंवा दह्यासोबत तुम्ही हा सर्व करू शकता। एकदम चटपटीत असा हा नाश्ता तयार होतो। अतिशय हेल्दी आहे। रेसिपी आवडली तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया छान छान रेसिपीसह। तोपर्यंत बाय।